अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना। म्यूजिक अभी मजा आएगा ना भिड़ो। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तर भावांनो, तुम्ही जो स्टार्टिंगला फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि आज आपण तोच व्हिडिओचं इथं तुम्हाला ट्युटोरियल समोर देणार आहेत. ओके, तर व्हिडिओ बनवण्यासाठी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओला जे पण काय प्रोसेस मटेरियल लागणार ना त्याविषयी. तर काय विषय भावांनो, तुम्ही स्क्रीनवरती याचे दोन ॲप्लिकेशन बघताय ना, ह्या दोन ॲप्लिकेशनच्या मदतीने तो व्हिडिओ आपण इथं क्रिएट करणार आहोत. तर भावांनो, पहिले आपलं VPN आणि दुसरं CapCut Pro ॲप्लिकेशन. जर का तुमच्याकडं CapCutचं प्रो व्हर्जन नसेल तर तुम्ही जी स्क्रीनवरती नाव बघताय तुम्ही इथून CapCutचं प्रो व्हर्जन डाउनलोड करू शकता. ओके, आणि राहिला विषय VPNचा, तर तुम्ही ते आपल्या प्ले स्टोअरवरतून अगदी इझिली डाउनलोड करू शकता. ओके, एवढं करून झाल्यानंतर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जायचं आहे. टेलिग्राम चॅनलवरती गेल्यानंतर तिथं मी एक बीटचा व्हिडिओ दिला आहे, तो बीटचा व्हिडिओ तुम्ही तिथून डाउनलोड करायचा आहे. बीटचा व्हिडिओ मेन असणार आहे, कारण की सॉन्ग वगैरे समजा तुम्हाला त्या बीटच्या व्हिडिओवरतीच दिलेला असतो. ओके, तो बीटचा व्हिडिओ पाहून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरतून डाउनलोड करायचा आहे. टेलिग्राम चॅनलवरतून तो व्हिडिओ डाउनलोड केल्यानंतर सिंपल तुम्ही तिथून बॅक यायचे. बॅक आल्यानंतर आता तुमचं जे पण कोणतं VPN आहे ना भावनो, तुम्ही तुमचं VPN इथं कनेक्ट करून घ्यायचं आहे. मी माझं VPN इथं कनेक्ट करून घेतलं आहे. ओके, आता मी सिंपली आपलं जे CapCut Pro ॲप्लिकेशन आहे ना, तुम्ही देखील CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे. स्टार्टिंगला काय अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. सिंपल भावना तुम्हाला वरती न्यू प्रोजेक्टचं जे ऑप्शन दिसतंय ना, सिंपली या न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती तुम्ही सर्वात आधी क्लिक करायचं आहे. ओके, आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा भावांनो, खूप मजा येणार आहे. आणि या जो मी बीटमार्कचा व्हिडिओ दिला आहे ना टेलिग्रामला, हा व्हिडिओ तुम्हाला खाली ॲडचा ऑप्शन दिसत असेल. सिंपली त्या ॲडच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आहे ना, अशा प्रकारे तुम्ही इथं टाईमलाईनवरती घेऊन यायचं आहे. ओके, आता काय करायचं आहे, जो व्हिडिओ असणार आहे ना, व्हिडिओवरती क्लिक करून खाली आला अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला एक हॅशटॅग ऑडिओचं ऑप्शन बघायला भेटेल. बघा, तुम्ही बघू शकता, हे बघू शकता तुम्ही इथं हे जे हॅशटॅग ऑडिओचं ऑप्शन आहे भावना, याच्यावरती क्लिक करायचं आहे. एवढं गेल्यानंतर ना तुमचा इथं हॅशटॅग ऑडिओ होऊन जाईल. आता तुम्हाला बीट्स द्यायचे भावनो, तर जिथं जिथं आपल्या बीट्स चेंज होतात ना, तिथं तिथं सिंपल तुम्हाला कट लावायचे. कट कसे लावायचे, फोटोवरती क्लिक करून खाली कोपऱ्यात एक नंबरला तुम्हाला हे जे स्प्लिटचं आयकन दिसतंय ना, बघू शकता इथे ये. तर सिंपली याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथे एक बीट लागून जातील. सेम प्रोसेस करायची भावनो समोर देखील. फोटोवरती क्लिक करून खाली कोपऱ्यात एक नंबरला स्प्लिटचं आयकन दिसेल, त्या स्प्लिटच्या आयकनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे इथं ऑलरेडी स्प्लिट लागून जाईल. ओके, आता हे आपले लास्टची बीट असणार आहे, 3च बीट आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर आता तुम्हाला फोटो रिप्लेस करून घ्यायचे 3-4. ओके, तर आता काय 1 नंबरच्या फोटोवरती यायचं. 1 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करून तुम्हाला एक रिफ्लेक्सचं ऑप्शन बघायला भेटेल. बघा, तुम्हाला दावतो एकदा इथं अशा प्रकारचं. तर सिंपली याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ फोटो, तर तुम्ही इथून तुमचा फोटो सिलेक्ट करायचे. ओके, फोटोचं फोल्डर इथं तुम्ही बघू शकता. फोटोच्या फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर तुमची मोबाईल गॅलरी इथं ओपन होऊन जाईल. आणि इथून तुमचा जो पण कोणता फोटो असणार ना, तो फोटो तुम्ही इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि जो फोटो तुम्ही 1 नंबरला सिलेक्ट केला आहे ना, तोच फोटो समोर अप्लाय करायचा आहे. सेम प्रोसेस करून रिफ्लेक्स करायचे. बघू शकता भावना तुम्ही, मी मागचे ते फोटो होते ते पूर्ण रिफ्लेक्स करून घेतले. आणि आता हा जो आपला समोरचा एक लास्टचा मोठा फोटो असणार आहे, म्हणजे मोठी बीट आहे, हा देखील फोटो मी रिप्लेस करून घेतो. आता फोटो रिप्लेस करून झाल्यानंतर काय करायचं आहे ना, आता तुम्हाला समोर स्क्रोल करून ही जी आपली मोठी बीट येते ना, इथं लास्टहून 1 व 2 नंबरची जी बीट येते ना भावना आपली, सिंपली काय करायचं आहे, या लास्टच्या बीटवरती येऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन फोटोवरती क्लिक करून मी एक तुम्हाला ब्लॅक कलरची इमेज देणार आहे, ब्लॅक. ओके, तर सर्वात ती तुम्ही ॲड करून घ्यायची. काय अशा प्रकारे ॲड केल्यानंतर जे ना, हिला फिल कम्पोजिशन एरिया करून हिची जी लेअर आहे ना, इथून लास्टपर्यंत घेऊन यायची. ओके, आता काय करायचं आहे भावांनो, आता एक महत्त्वाचा पॉईंट आहे आपला. या ब्लॅक लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून तुम्हाला एक मास्कचं ऑप्शन बघायला भेटेल. बघा, ओके,
तुम्हाला एकदा दाखवतो. हे बघू शकता इथं ह्या मास्कच्या ऑप्शनवरती तुम्ही एकदा क्लिक करायचं आहे आणि इथून हे जे 1 नंबरचं जे मिरर आहे का ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं. तर ते कोणतं आहे हे बघू शकता तुम्ही 1 नंबरचं. सिंपली सिलेक्ट करायचं आहे. काय अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर आता काय विषय नाही, याला सारवता यात तुम्ही अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचं आहे पूर्णपणे खाली खाली अशा प्रकारे याला घेऊन यायचं आहे या रेषेवरती क्लिक करून. आणि हा जो तुम्हाला व्हाईट कलरचा जे हे दिसतंय ना आयकन, हे तुम्ही बघू शकता इथं. तर सिंपली आता काय करायचं आहे ना, हे बघा हे तुम्हाला एकदा परफेक्टपणे सांगून देतो. हे जे व्हाईट कलरचं बॉक्स आहे ना, म्हणजे टिंब आहे ना, याच्यावरती क्लिक करून थोडं याच्यावरती प्रेस करून ना थोडं वरती घेऊन जायचं आहे. एवढं केल्यानंतर ना इथे तुम्हाला एक शॅडो पेन जी तुमची इथे एक क्रिएट होऊन जाईल. आता सिंपल काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे आहे ना एकदा इथं यायचं आहे. इथं आल्यानंतर परत ॲड ओव्हरलेवरती जाऊन फोटोमध्ये मी जी टेक्स्ट पेन जी येणार आहे ना हिला देखील ॲड करायचं आहे. हिला ॲड केल्यानंतर हिला अशा प्रकारे त्या शॅडो पेनजीच्या खाली घेऊन यायचं आहे आणि तुमचं इथं हिला थोडंसं साईज वाढवून शॅडो PNGवरती हिला घेऊन यायचं. एवढं करून आल्यानंतर हिची देखील साईज तुम्ही एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची. ओके. आता काय विषय भावांनो, आता मी एक इफेक्ट अप्लाय करणार आहेत की, तर आता इफेक्ट कशी अप्लाय करणार आहेत तर आता ते देखील तुम्हाला सांगून देतो. सिंपली बॅक यायचं आहे. तुम्हाला एक इफेक्टचं ऑप्शन बघायला भेटेल इथं. इथं जे आपलं रेकॉर्डिंगचं जे हे येते ना ब्रशचं, त्याच्यामध्ये शकत नाही तुम्ही खाली बघू शकता इफेक्ट. तुम्ही इथून व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथं व्हिडिओ इफेक्ट आलं आहे. सिंपली या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला जे ना ट्रेंडिंगमध्ये प्रो आणि ओपनिंग क्लोजिंग बघायला भेटेल. तर ओपनिंग क्लोजिंगमध्ये जायचं आहे. ओपनिंग क्लोजिंगमध्ये गेल्यानंतर हे जे तुम्हाला सांगतो, हे जे तुम्ही इफेक्ट बघताय ना याचं जे पण काही नाव असेल तुम्ही इथून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर ना भावांनो राईटचं आयकन दिसेल तुम्हाला वरती, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जी 1 नंबरची बीट आहे ना इथपर्यंत याला घेऊन यायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर परत एकदा तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्येच आता एक इफेक्ट असणार आहे आपलं. तुम्हाला मी सांगतो ते कोणतं इफेक्ट येतं. तर हा भावनो, हे जे तुम्हाला डायमंड झूमचं ऑप्शन इफेक्ट बघायला भेटेल ना, हे 3 नंबरला व 4 नंबरला तुम्हाला इथं बघायला भेटेल. सिंपल भावनो, हे इफेक्ट इथं आपण अप्लाय करणार आहोत. हे इफेक्टवरती क्लिक करून राईटच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि हे जे इफेक्ट आहे ना इथपर्यंत घेऊन यायचं. ही जी आपली याच्या समोरचा हा जो फोटो आहे ना, या फोटोला इथून सोडून द्यायचं आहे. हा फोटो सोडून दिल्यानंतर हा जो 2 नंबरचा फोटो आहे ना इथे यायचं आहे. इथं आल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला जे आहे ना इथं नाईट क्लब सिलेक्ट करून खाली तुम्हाला शेकचं ऑप्शन, शेक इफेक्ट बघायला भेटेल एक, इथं तुम्ही बघू शकता. तर हे शेक इफेक्ट बघून तुम्ही याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर राईटचं आयकन दिसेल, हे क्लिक केल्यानंतर ॲडजस्टचं ऑप्शनमधून वरची साईड जी आहे ना ती 19 ठेवायची आणि खालची जी 17 ठेवायची. एवढं करून झाल्यानंतर ना हिला जे इथून व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्यायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर परत इथं यायचं आहे. स्टार्टिंगला या इफेक्टच्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन जे ना खाली स्क्रोल करून तुम्हाला एक ब्लॅक फ्लॅश 2चं जे इफेक्ट आहे ना इथं बघू शकता. तुम्हाला दाखवून देतो एकदा. हे जी इफेक्ट आहे भावांनो, हे इफेक्ट एकदा इथं अप्लाय करायचं आहे. सिंपली मी देखील हे इफेक्ट अप्लाय करतो. याच्यावरती क्लिक करायचं आहे. वरती राईटच्या आयकॉनवरती क्लिक करून हे जी इफेक्टची लेंथ आहे ना व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची. आणि आता हा जो मोठा फोटो याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनचा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून इनमध्ये आता एक इफेक्ट अप्लाय करणार आहोत आपण. ते इफेक्ट कोणते तुम्हाला इथं सांगतो. तर बघू शकता भावांनो, हे जे ॲनिमेशन आहे, हे ॲनिमेशन आपण अप्लाय करायचं आहे. तुम्हाला सांगतो एकदा ते कोणतं येतं. इथं त्याच्यावरती काहीतरी क्लिक करतो. ओके. तर बघू शकता भावांनो, हे इथं हे जे ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटतं का, हे ॲनिमेशन आपण रॉक ऑरिजिनॅलिटी याचं नाव आहे. तर हे ॲनिमेशन आपण इथं सिंपली याला आपला हा जो फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनवरती आणि ते ॲनिमेशन आपल्या फोटोला अप्लाय होऊन जाईल. एवढं करून झाल्यानंतर भावांनो तुमचा व्हिडिओ इथं क्रिएट झाला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका. कारण की तुमच्या भावाच्या चॅनलवरती असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवायचा हे देखील तुम्ही मला कमेंट करू शकता. तर भेटू भावांनो पुन्हा एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय.
टेक केअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए. इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं. मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.